यस, टी-ई-टी राज्यातल्या जवळपास 3 लाख उमेदवारांनी दिलेली आहे आणि त्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर झालेला आहे. नोव्हेंबरमध्ये ही टी-ई-टी भर आचारसंहितेमध्ये इलेक्शनचा पिरियड होता, निवडणुकांचे दिवस होते, त्याच्यामध्ये झालेली आहे. तरीसुद्धा अजून हार्ड कॉपी उमेदवारांना मिळालेली नाही आहे आणि त्या हार्ड कॉपीसाठी आपण स्वतः शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू श्रामाणे मी स्वतः परीक्षा परिषदेला भेट दिलेली आहे आणि आता टी-ई-टीचं जे हार्ड कॉपी आहे ती लवकरच उमेदवारांच्या हातामध्ये भेटत आहे. सध्या जी टी-ई-टी आहे त्याच्यामध्ये जवळपास टी-ई-टी पेपर 1मध्ये 4 ते 5 हजार उमेदवार पास झालेले आहेत आणि पेपर 2मध्ये जवळपास 11 ते 12 हजार उमेदवार जे पासिंग आहे. पासिंग फार कमी आहे आणि शोकांतिका आहे. टी-ई-टी ही सी-टी-ई-टीला जरी ऑप्शन असली तरी टी-ई-टी सुद्धा उमेदवारांनी जास्तीत जास्त यांनी पास करायला हवी होती असा मानस आहे. परंतु आज एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे म्हणजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेच. कारण येणाऱ्या काळामध्ये टी-ई-टी ही वर्षातून एकदा होते, 6 महिन्यातून एकदा कशी होईल याच्यासाठी आपला फॉलोअप असणार आहे. त्याचबरोबर टेट जी घेतली जाते, जी टेट 2025 आहे, ती आता आपण पाहिली की 8 वर्षातून एकदा घेतली, 3 वर्षातून एकदा घेतली. येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी कशी होईल यासाठी सुद्धा या चॅनलवरती आपण फॉलोअप घेणार आहोत आणि तुम्हाला त्याच्याबद्दलची या चॅनलच्या माध्यमातून, या आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला माहिती भेटेल. मित्रांनो, आता याच्या पुढचा संघर्ष आहे तो असा आहे की जे आता तुम्हाला टी-ई-टीची जी ऑनलाईन कॉपी भेटलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला पासिंग कळलेलं आहे. त्याच्या संदर्भात सध्या जे कॉपीज आहेत त्या प्रिंटिंगसाठी दिलेल्या आहेत पुन्हा एकदा आणि त्या प्रिंटिंग आल्या की त्याचं बंच होऊन प्राथमिक जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम परीक्षा परिषद करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जो हार्ड कॉपीचा जो तुमचा जो क्वेश्चन होता तो आता लवकरच मिटलेला दिसेल. हार्डली जास्तीत जास्त एक 10 ते 12 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 15 दिवस लागतील, त्याच्यापुढे जास्त वेळ लागणार नाही कारण सर्व काम झालंय. प्रिंटिंगचं काम सुद्धा मी त्या दिवशी लाईव्ह केलं होतं चॅनलवरती, तुम्ही पाहिलं असेल. त्या दिवशी ते प्रिंटिंगला देण्याचं चाललं होतं आणि आता ते दिलेलं आहे. लवकरच त्या प्रिंट होऊन तुमचे जे रिझल्ट आहेत ते परीक्षा परिषदेकडे येतील आणि तिथून ते स्क्रुटिनिटी करून प्रत्येक जिल्हा वाईज शिक्षण अधिकारी कार्यालयापर्यंत ते पोहोचवले जातील. सो मित्रांनो, काळजी करू नका. तुमचं हे जे काम आहे ते वेळेवरती होतंय आणि त्याच्यासाठी आपण फॉलोअप घेत आहोत. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं नोटिफिकेशन ऑन करा. टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. कारण ही तर आपली सुरुवात आहे. निकाल लागतोय, निकाल लागलाय आणि आता नोकरी फार महत्त्वाची आहे आणि हक्काच्या नोकरीसाठी हक्काच्या व्यासपीठ शिवयुनिटी फाउंडेशनची नेहमी कनेक्ट राहा. छत्रपती शिवरायांचा आपला इतिहास आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मूल्यावरती आपण चालत आहोत. असंच चालत राहू आणि लढत राहू.